कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आईला थँक्यू, तू इंटरव्ह्यू साठी तयार झालीस म्हणून. श्रीकांत, मी तुझं कधी ऐकलं नाहीये असं आजपर्यंत कधी झालंय का? आणि हा तर एक साधा इंटरव्ह्यू आहे, त्यात तो तू ठरवलायस, त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच कुठे येतो? खरंय आईला, आपल्या नात्यातला हा एकमेकांबद्दलचा रिस्पेक्ट कधी कमी झाला नाही ना. एकमेकांच्या मतांचा, विचारांचा आपण नेहमीच सन्मान केलाय. आता तू एवढं मोठं एम्पायर चालवतेस, पण आजही माझं मत तुझ्यासाठी तितकंच महत्वाचं हे माहितीये मला. तो तुझा माझ्यावरचा अधिकार आहे श्रीकांत. आता त्याच अधिकाराने मी काही सांगितलं तर ऐकशील? असं का बोलतोयस? काय झालंय? एक मिनिट. श्रीकांत, अरे काय? माझी इच्छा आहे की आजच्या इंटरव्ह्यूला तू ही साडी नेसावीस. आज कुठली साडी नेसायची हे ठरलं नाहीये माझं. आईला प्लीज. आदित्य, अरे यार, तू कसं ओळखलंस? आई आहे मी तुझी. प्रीतम या छोट्या मोठ्या खोड्या काढत असतो, पण गुपचूप येऊन डोळे झाकणं ही तुझी सवय, हेही माहितीये मला. पण काय मी मग अशाने सरप्राईजही नाही देऊ शकत का तुला? अरे का नाही? हे घे, मिटले डोळे, दे सरप्राईज. ओके, उघडू नको. उघड डोळे. माझ्याकडून तुला हे छोटस गिफ्ट. याला काय अर्थ आहे? मी तुला आतापर्यंत एवढ्या साड्या गिफ्ट दिल्या, पण तुझ्या चेहऱ्यावर असा आनंद फक्त आदित्यने साडी दिल्यावरच दिसतो. हे बघ, मुलांनी एक साधी प्रेमाने स्माइल जरी दिली ना, तरी ते माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं गिफ्ट असतं. ही तर साडी आहे, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं गिफ्ट आहे. आज ऑफिसला जाताना हीच साडी नेसणार वाटतं? नाही, महत्वाची साडी महत्वाच्या प्रसंगी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.